चिंचवड विधानसभेतून भाजपचे जे नेते आहेत, स्थानिक नेते शत्रुघ्न काटे हे देखील आता तयारी करायला सुरुवात झालेली आहे। मुळात शत्रुघ्न काटे हे स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक मानले जातात आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे देखील ते कट्टर समर्थक आहेत। मात्र त्यांनी आता स्वतः चिंचवड मधून नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत। आज त्यांनी एक स्थानिक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये अनेक जे पदाधिकारी असतील, नागरिक असतील आणि चिंचवड मधील जे मतदार असतील यांचा सहभाग होता आणि त्यांना प्रत्येक जण जो व्यक्ती आहे तो तुम्ही आमदारकीला उभं राहा अशा आशयाचा आग्रह करत होते ना। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी शत्रुघ्न काटे आहेत। बापू, काय सांगाल? खरं तर आता तुमची ही एकूण तयारी विधानसभेचीच म्हणायची का? नक्कीच ही विधानसभेची तयारी आहे माझी, कारण पूर्ण शहराला माहिती आहे की मला 4 वेळा डावलण्यात आलं। एकदा दोनदा महापौर करतो म्हणून डावलण्यात आलं, एकदा पक्षनेता करतो म्हणून डावलण्यात आलं, एकदा स्टँडिंग कमिटी करतो म्हणून डावलण्यात आलं आणि आता तुम्ही पाहिलं असेल की प्रभागाची कार्यकर्त्यांची विचार काय हे करण्यासाठी मीटिंग बोलवली होती। खरं तर त्या मीटिंगचं रूपांतर मेळाव्यामध्ये गेलेलं आहे आणि प्रत्येकाची मानसिकता आहे की मी चिंचवड विधानसभेची उमेदवारी आमदारकी म्हणून लढवावी आणि मग पक्षाने काही ठरवायचं ते पक्षावरती निर्णय होईल। आता तुमचं काय म्हणणं आहे? मी निवडणूक लढण्यावरती ठाम आहे। कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली। आज तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक कार्यकर्त्यांची भावना आहे की एक बदल हवा आहे आणि तो बदल माझ्या स्वरूपातनं लोकांना दिसला पाहिजे, एक नवीन चेहरा पुढे आला पाहिजे अशी प्रत्येकाची भावना आहे आणि मी त्या भावनेचा आदर ठेवून मी चिंचवड विधानसभेची निवडणूक लढणार आहे। खरं तर स्वर्गीय लक्ष्मण जगताप जे आहेत त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे देखील तुम्ही समर्थक आहात, लक्ष्मण जगताप यांचे देखील समर्थक होतात। मात्र त्यांच्याच घरातून आता चिंचवड बाबत उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न होत आहेत, अशात आता तुम्ही दावा करतायत। खरं तर स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांचं मी 2009 पासून चिंचवड विधानसभेचं मी प्रत्येक वेळेस पाहिलं असेल की मी प्रचार प्रमुख असायचो की जी निवडणूक ती लढले त्या निवडणुकीचा प्रचार प्रमुखच मी होतो आणि याच्यातच आता प्रत्येक जण तिकीट मागतोय। आमदार अश्विनी जगताप आहेत, त्यांचे धीर अध्यक्ष शंकरशेठ जगताप आहेत आणि मी आहे, असे आम्ही तिघे मिळून तिकीट मागतोय आणि याच्यातून पक्षश्रेष्ठी ठरवतील त्या चिंचवड विधानसभेमध्ये कोणाला तिकीट द्यायचं आणि कोण लढलं पाहिजे। म्हणजे तुमचा विरोध आहे त्यांच्या उमेदवारीला? नाही, ते त्यांच्या पद्धतीने मागतात, मी माझ्या पद्धतीने मागतो। शेवटी पक्षश्रेष्ठीने ठरवायचं हे तिकीट कोणाला द्यायचं। म्हणजे तुम्ही लढण्यावरती ठाम आहात? मी लढण्यावरती एकदम ठाम आहे, कारण माझा निर्णय ठाम आहे, संपूर्ण कार्यकर्त्यांचा निर्णय आहे। पण भाजप श्रेष्ठीनं तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तर तुमचं नेमकं काय पाऊल असेल? जशी आज कार्यकर्त्यांची मीटिंग घेतली अशी परत एकदा मीटिंग घेतली जाईल। जर भाजप श्रेष्ठीने पुन्हा एकदा मला डावललं तर पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांची मते जाणून आम्ही पुढचा निर्णय घेऊ। तर हे होते शत्रुघ्न काटे। मुळात भाजपनं जर माझा विचार केला नाही तर पुन्हा एकदा मेळावा घेईल आणि निर्णय घेईल। एकूणच हे पाहता शत्रुघ्न काटे हे आमदारकीचं जर उमेदवारी मिळाली नाही तर बंड करू अशा प्रकारचा जो इशारा आहे शत्रुघ्न काटे यांनी दिलेला आहे। त्यामुळे भाजप श्रेष्ठी काय निर्णय घेणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। कृष्णा पांचाळ, मुंबई तक, चिंचवड, पुणे।